Hello friends, in previous lecture we have seen some concepts about passive transport. In this lecture we are going to start the concepts related with the active transport. The active transport, so it is a second type of transport called as a active transport. Important, active transport. So active transport, it is also called as an uphill transport. Uphill transport of material where solute particle cross the membrane even or cross the membrane whether when actually concentration gradient is present. Concentration against gradient is present. काय बघा डेफिनेशन मी दिलेली आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आपण बघतोय, सेकंड टाइप आपण ट्रान्सपोर्टचा बघतोय. पहिला पार्ट जो आपण बघितलेला होता तो पार्ट पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा आपण बघितलेला होता. आता आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघतोय. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट व्यवस्थित समजून घ्या. अपहिल ट्रान्सपोर्ट, अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणजे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. डिफ्युजन कसं होतं? डिफ्युजनच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं, डिफ्युजन म्हटल्यानंतर आता एक लक्षात यायला पाहिजे की इट इज अ पॅसिव्ह प्रोसेस. डिफ्युजन ही कशी आहे? पॅसिव्ह प्रोसेस आहे. हा सेल मेम्ब्रेन आहे आणि इथं मॉलिक्युल्सचा नंबर आहे 9 आणि इथं मॉलिक्युलचा नंबर आहे 3. म्हणजे आपल्याला ह्याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. डिफ्युजनच्या वेळेस पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्या वेळेस काय व्हायचं? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हे कसं आहे? नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं आणि नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहत येणं, ह्यात फरक पडतो. काय फरक आहे? नदी ज्या दिशेने वाहायला लागली आहे तिकडून जर तुम्ही जायला लागला तर तुम्हाला जास्त स्विमिंग करावं लागणार नाही, नुसतं पडून राहायचं पाण्यावरती, आपोआप पाणी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तेच प्रवाह या बाजूला चालू आहे आणि तुम्ही पोहत या बाजूने यायला लागला आहे तर पुढनं तुम्हाला रेजिस्टन्स असल्यामुळे काय होणार आहे? तुम्ही जास्त तुम्हाला एनर्जी घालून पुढे जावं लागणार. सेम इथे घडतंय. डिफ्युजन नॉर्मली जर बघितलं तर काय होतं की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर, पार्टिकल्स मॅक्झिमम कुठे आहेत? इथे आहेत आणि इथं मिनिमम आहे. आता कंडिशन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टची कंडिशन काय बघा. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि इथं मॉलिक्युल्स आहेत आणि इथं मॉलिक्युल्स आहेत. 4 मॉलिक्युल्स आहेत आणि तिकडे 7-8 मॉलिक्युल्स आहेत, ए आणि बी. पण नॉर्मली पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कसं होतं? इकडून इकडे होतं. आता काय होतं? ह्याला म्हणायचं अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजनच्या वेळेस काय होतं? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? इकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी. इथं मॉलिक्युलचा नंबर जास्त दिसतोय, इथं मॉलिक्युलचा नंबर कमी दिसतोय. म्हणजे मॉलिक्युल्स इकडून इकडे येणार. ह्याला म्हणायचं अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणायचं याला? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन. शब्द सगळ्यात महत्त्वाचा कुठला आहे? अलॉंग. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टच्या वेळेस काय होतं बघा. uphill transport of material where solute particle cross the membrane even the concentration against gradient is present. म्हणजे आता उलट होणार, मॉलिक्युल्स इथं कमी आहेत आणि इथं जास्त आहेत. म्हणजे इकडून इकडे यायच्या ऐवजी इकडून मॉलिक्युल उलटे जाणार. म्हणजे हे काय झालं? अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. लक्षात येत आहे? हे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, ह्याला आपण अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असं म्हणतो. आणि अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जाताना मेम्ब्रेन थ्रू क्रॉस करून जात असताना इथं एनर्जीची गरज लागणार आहे, इथं एनर्जी द्यावी लागणार आहे. कारण का? हे उलट कॉन्सन्ट्रेशनचं जायचं आपल्याला, तर एनर्जी. मग ही एनर्जी कुठून मिळणार? तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP ज्याला आपण म्हणतो ते ATP खर्च करावा लागणार आणि एनर्जी मिळवावी लागणार. ती एनर्जी पार्टिकल्स त्या चॅनल्सला जातात. इथे चॅनल्स प्रेझेंट असतात, इथे चॅनल्स प्रेझेंट आहेत, जसं सोडियम पोटॅशियम पंप आहे, इथे चॅनल्स प्रेझेंट आहेत. चॅनल्स म्हणजे काय? तर प्रोटीन्स. आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की चॅनल्स म्हणजे काय.
तर ह्या चॅनल्सच्या ठिकाणी एनर्जी खर्च करावी लागते आणि ड्युरिंग द अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट द पार्टिकल मूव्स फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन अँड दॅट इज कॉल्ड एज अ अपहिल ट्रान्सपोर्ट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल, इथे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे आणि इथं सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. तर सायटोप्लाझमला सुद्धा पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे सोल्यूट पार्टिकल्सबद्दल मी बोलतोय. हे जे सर्कल छोटे छोटे मी दाखवलेले आहेत ते सोल्यूट पार्टिकल आहेत. तर इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये बोललोय. आणि इकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. नॉर्मली रूल काय असतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा, की हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे येते, त्याला आपण अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन. बघा, ज्यावेळेस सोल्यूट पार्टिकलची मुवमेंट हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होती तर त्याला आपण अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असं म्हणतो. पण जर समजा लोअरकडनं हायरकडे व्हायला लागली, मी हायर तसंच ठेवतो, फक्त ॲरो बदलतो. लोअरकडनं जर हायर व्हायला लागली तर त्याला मी अगेन्स्ट असं म्हणतो. मी तुम्हाला तेच सांगतो की हायर टू लोअर जाताना एक लक्षात ठेवा, नदीचं पाणी जे आहे ते तिकडून इकडे यायला लागलंय, तर तुम्ही पोहत 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 त्या साईडला चालला म्हणजे तुम्ही नदीच्या प्रवाहाबरोबर गेला तर तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. पण तेच जर नदीचं पाणी इकडून यायला लागलंय आणि तुम्ही इकडून पोहत यायला लागलाय म्हटल्यानंतर पुढून पाणी येतं, याचा अर्थ तुम्हाला अगेन्स्ट त्याचा प्रवाहाला तोंड द्यावं लागणार आहे, एनर्जी खर्च करावी लागणार आहे. म्हणजे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जर समजा जायचं असेल तर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स इथपर्यंत येणार, चॅनलच्या ठिकाणी काय खर्च करणार, एनर्जी खर्च करणार. ही एनर्जी म्हणजे नेमकी कुठून येते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट पासून येते. आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इथे खर्च झाला की मग अगेन्स्ट लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जाणार, इथे एनर्जी खर्च होणार आहे, लक्षात ठेवा. लोअर टू हायर जाणार असं बऱ्याच कंडिशन्समध्ये होते, त्या कंडिशन्स आपल्याला नंतर व्हायचं आहे. तर हे जे ट्रान्सपोर्ट आहे ह्या ट्रान्सपोर्टला आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. सॅच्युरेशन कायनेटिक्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. सॅच्युरेशन कायनेटिक्स, सॅच्युरेशन कायनेटिक्स. आता सॅच्युरेशन कायनेटिक्स म्हणजे काय, द रेट ऑफ ट्रान्सपोर्ट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वेन इट इज मॅक्झिमम रिच्ड. म्हणजे काय, तर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर आता ॲक्च्युली कसं आहे बघा, इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता हा मॉलिक्यूल आहे तो हा मॉलिक्यूल ह्या चॅनल थ्रू इकडे जाणार, म्हणजे हे चॅनल काय झालं, काय झालं, हे चॅनल सॅच्युरेट झालं, त्याला सॅच्युरेशन म्हणायचं. हे हा मॉलिक्यूल यामधून जाणार, हे काय झालं, सॅच्युरेट झालं. रेट ऑफ ट्रान्सपोर्ट कधी वाढणार, चॅनल्स भरपूर आहेत, रेट ऑफ ट्रान्सपोर्ट कधी वाढणार, जर समजा सॅच्युरेशन मॅक्झिमम वाढलं तर स्पीड वाढणार, रेट ऑफ ट्रान्सपोर्ट वाढणार. दॅट इज कॉल्ड एज अ कायनेटिक. इट इज रिलेटेड विथ वेलॉसिटी, स्पीड ऑफ रिॲक्शन, स्पीड ऑफ ट्रान्सपोर्ट. तर लक्षात ठेवा, भरभर सोल्यूट वाढवायला लागलं, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं तर पट सगळे जे चॅनल्स असतील ते सगळे काय होणार, सॅच्युरेट होणार. दॅट इज कॉल्ड एज अ सॅच्युरेशन कायनेटिक. ॲज द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल increases or solute concentration increases, the saturation is also increases and rate of transport get increase. Thank you. Next point are inhibitors. Now inhibitors are the chemical substances which binds to the channel proteins and stop the movement of or transport of solute particle. That chemical substance is called as the inhibitors, and the channel proteins are very sensitive to that of the inhibitors. त्या इनहिबिटर्सला चॅनल प्रोटीन्स जे असतात ह्याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे. समजा एखादा मॉलिक्यूल इकडून इकडे जात असेल तर एखादा केमिकल सबस्टन्स ह्याला बाइंड होतो, तो केमिकल सबस्टन्स बाइंड झाल्यामुळं हा जो मॉलिक्यूल आहे तो वरती जाऊ शकत नाही, ह्या मॉलिक्यूलला आपण इनहिबिटर्स असं म्हणतो. असे काही चॅनल्स जे असतात ते इनहिबिटर्स असतात, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेट ऑफ ट्रान्सपोर्ट हा कमी होऊ शकतो. हॅलो फ्रेंड्स, वी आर गोइंग टू स्टार्ट or we have to discuss the comparison of different transport processes. As we know that protein in the membrane are responsible for facilitated diffusion and active transport.
आपल्याला माहीत आहे, आपण आत्तापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे की जे चॅनल्स असतात त्या चॅनल्सच्या मदतीनं एकतरी फॅसिलिटेड डिफ्युजन होतं, त्याचबरोबर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसुद्धा होतं. त्यासाठी मागचे लेक्चर्स थोडेसे बघा. हेन्स शो द कॉमन कॅरेक्टरिस्टिक ऑफ बीइंग हायली सिलेक्टिव्ह. दे आर लायबल टू सॅच्युरेट, रिस्पॉन्ड टू इनहिबिटर and are the under hormonal regulation. But diffusion, whether the facilitated or it is not facilitated, which takes place only along the concentration of gradient and do not use the energy. याचा अर्थ असा आहे की डिफ्युजन प्रोसेस जी आहे ती प्रोसेस एनर्जी विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी होणारी आहे, आणि त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता एका बाजूला सगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि 3 टाईपचे आपल्याला ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम्स बघायचे आहेत जे पुढे दिलेले आहेत. एक आहे सिम्पल डिफ्युजन, दुसरं आहे फॅसिलिटेड आणि तिसरं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर रिक्वायरमेंट ऑफ स्पेशल मेम्ब्रेन प्रोटीन सिम्पल डिफ्युजनला लागत नाही, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला लागतं आहे. दुसरं हायली सिलेक्टिव्ह. हायली सिलेक्टिव्ह म्हणजे सिम्पल डिफ्युजनला सगळे मॉलिक्युल्स इझिली डिफ्यूज होतात, त्यामुळे तिथं नो. बाकी फॅसिलिटेड आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला येस अँड येस. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेट्स. सॅच्युरेशन हे चॅनल असल्याशिवाय होत नाही आणि डिफ्युजनमध्ये चॅनलची गरज नाही. डायरेक्ट मेम्ब्रेन क्रॉस करून मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळं सिम्पल डिफ्युजनमध्ये नो असं दिलेलं आहे आणि फॅसिलिटेड आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एस आणि एस दिलेलं आहे. अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणजे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, त्याला आपण अपहिल ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. सिम्पल डिफ्युजनमध्ये अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन आहे, फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये सुद्धा अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आहे. मात्र ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आहे. रिक्वायर द ATP एनर्जी नो, फॅसिलिटेड डिफ्युजन नो आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट येस. They will going to ask one single question on this concept, that is comparison of different transport mechanism, so that we should learn it very carefully. आधीच्या लेक्चर्समध्ये याबद्दल डिटेल आपण बोललेलो आहे, त्यामुळं इतकं डिटेल या लेक्चरमध्ये आपल्याला बोलता येणार नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी बऱ्याचशाच आपल्या अंडरस्टँडिंग झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके.